नमस्कार. आज बुधवार दिनांक 6 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन सन 2025-26 या कालावधीसाठी जवळपास 52 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय. दरम्यान जिल्हा स्तरावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामीण व शहरी भागासाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. महानगरपालिका व पोलीस विभाग यांच्या वतीनं शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. दरम्यान सोमवारी खडकपुरा वाघी रोडवर अतिक्रमणची कारवाई सुरू असताना जमावानं महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर पालिका प्रशासनानं तातडीनं गुन्हा दाखल करून काल मंगळवारी पुन्हा त्याच ठिकाणी पोलीस फौज फाट्यासह धडक कारवाई करत 2 जेसीबीच्या सहाय्यानं 50 ते 60 अतिक्रमण धारकावर धडक कारवाई करत अतिक्रमाचा सफाया केलाय. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी महापौर कविता मुळे यांनी काल पाणी पुरवठा विभागाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील जलसाठा मुबलक असला तरी वितरणातील त्रुटी दूर करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले आहेत. नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसराचे नाव बदलून छत्रपती शिवाजीनगर असे करण्याची मागणी स्थानिक प्रभागातील काँग्रेसचे नगरसेवक सत्यपाल सावंत यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्त यांच्याकडे केली आहे. खासदार अशोक चव्हाण व आमदार श्रीजया चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यात आली. सर्व प्रलंबित विकास कामे विहित मुदतीत आणि वेगानं पूर्ण करण्यासंदर्भात आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.